नमस्कार मित्रांनो, मी उदय लांगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर अमावस्येच्या नंतर 2 किंवा 3 दिवसांनी आपण पिकावरती घेतली कीटकनाशकाची फवारणी, तर या कीटकनाशकाच्या फवारणीमुळे आपल्या पिकावरची संपूर्ण कीड या ठिकाणी होणार 100% नष्ट। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की जर अमावस्येच्या नंतर 2 किंवा 3 दिवसांनी आपण पिकांवरती घेतला कीटकनाशकाचा स्प्रे, आपण घेतली कीटकनाशकाची फवारणी, तर 100% आपल्या पिकावरील कीड या ठिकाणी 100% नष्ट होणार। मग अमावस्येच्या नंतर कीटकनाशकाची फवारणी घेण्यामागचं कारण काय? असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे अमावस्येच्या नंतर पिकावरती कीटकनाशकाची फवारणी घेतल्याने पिकावरील संपूर्ण कीड 100% नष्ट होणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर मनापासून आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर अमावस्येच्या नंतर 2 किंवा 3 दिवसांनी आपण कीटकनाशकाची फवारणी पिकावरती घेतली, तर 100% या कीटकनाशकाच्या फवारणीमुळे आपल्या पिकावरती आलेली आणि येऊ घातलेली कीड 100% नष्ट होते। मग अमावस्येच्या नंतर 2-3 दिवसांनी कीटकनाशकाची फवारणी घेण्यामागचं कारण काय? आणि अशी कोणती ती घटना आहे की ज्या घटनेमुळे आपण जर अमावस्येच्या नंतर कीटकनाशकाची फवारणी घेतली तर 100% आपल्याला पिकावरील कीड संपवण्यात यश मिळणार आहे? मग या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर घेऊया की अमावस्या झाल्यानंतर 2 किंवा 3 दिवसांनी कीटकनाशकाची फवारणी पिकावरती 100% घ्यायला का पाहिजे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस आपण निसर्गाचा अभ्यास करतो तर निसर्गाचं एक चक्र आहे मित्रांनो की ज्या चक्रामध्ये जीवाणू, विषाणू, सजीव पक्षी, सजीव प्राणी या ठिकाणी अंधाऱ्या रात्री मोठ्या प्रमाणात प्रजनन करत असतात। याचा जर आपण मागोवा घेतला तर किडींचा संशोधनात्मक अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांचं मत आहे की जी किडींची पैदास एरवी 5 ते 10 पट असते, त्याच्यामध्ये आपण अमावस्येच्या रात्रीचा विचार केला तर ही प्रजनन क्षमता 100 पट वाढते। मग अशा परिस्थितीमध्ये समजा अमावस्येच्या दिवशी 100 पट जीवाणू निर्माण झाले, 100 पट विषाणू निर्माण झाले आणि 100 पट कीड निर्माण झाली, त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण कीटकनाशकाची फवारणी केली म्हणजे कीटकनाशकाचा स्प्रे घेतला, तर यामुळे जन्माला येऊ घातलेली कीड त्यासोबत या ठिकाणी पिकावर असणारी त्या ठिकाणी जी जुनी कीड आहे मित्रांनो, या सगळ्या किडीचा नायनाट होतो। आणि मला सांगा, नवीन कीड जर संपुष्टात आली, नवीन पिढी संपून गेली तर आपल्या पिकाला अटॅक होण्याची शक्यता फार कमी शिल्लक राहते।
म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, ज्यांनी अमावस्येच्या नंतर 2 किंवा 3 दिवसांनी कीटकनाशकाची फवारणी घेतली, त्या माझ्या कास्तकार बांधवाच्या असणाऱ्या पिकावरील कीड जवळपास नियंत्रणात आली। म्हणून मित्रांनो, कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना विनंती करतो की हलकी घ्या, सालकी घ्या, भारी घ्या, कशी पण घ्या, परंतु आपल्या सोयाबीनवरती, आपल्या कापसावरती व इतर पिकावरती 100% अमावस्येच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कीटकनाशकाची फवारणी बाबांनो घ्या आणि आपल्या पिकावरील कीड 100% नियंत्रणात आणा। तर याबद्दल आपलं काय मत आहे? काय अमावस्येच्या 2 दिवसानंतर आपण पिकावरती फवारणी घेणार? या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो मला पाहिजे, जे कमेंट सेक्शन मध्ये लिहून आपण कळवू शकता। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ होता। आवडला असणार लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।